आणखी एक महत्त्वाची बातमी, इचलकरंजी पंचगंगा नदीची पाणी पातळी स्थिर आहे। शहराच्या मरगुबाई मंदिर परिसरामध्ये अजूनही पुराचं पाणी आहे। पुराचं पाणी ओसरायला 1 ते 2 दिवस लागण्याची शक्यता वर्तवली जाते। नृसिंहवाडी, कुरुंदवाड, इचलकरंजी ग्रामीण भागाला पुराचा धोका आहे। साईनाथ जाधव आमचे प्रतिनिधी आहेत, आमच्या सोबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत। साईनाथ, सध्याचे अपडेट्स। वृषाली जी गेल्या 2 ते 3 दिवसांना पावसाने जरी विश्रांती जरी घेतली असली, कोल्हापूर आणि सांगली साताऱ्याचं पाणी जरी ओसरत असलं तर तिकडचं पाणी ओसरल्यानंतर पुराचा फटका मोठ्या प्रमाणामध्ये इचलकरंजी शिरोळ तालुक्याला मोठ्या प्रमाणात बसवतो। आपण इचलकरंजी शहरातील मरगुबाई मंदिर आहे, हा नदीवश नाका परिसर आहे। गेल्या 4 दिवसापासून हे पाणी असंच आहे। कालपर्यंत जवळजवळ या पाण्याची पातळी 73 फुटावर गेली होती, पण काल दिवसभरामध्ये फक्त 4 इंच पाणी उतरले। आता 72.3 इंच या नदीची आता पातळी आहे। इथून जवळजवळ 3 ते 3.5 किलोमीटर पंचगंगा नदी आहे। पात्र सोडून शहरी भागामध्ये पाणी आलेलं आहे। शेतीचं अतोनात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। इथल्या नागरिकांचं दरवर्षी 2019-2021च्या पुरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होतं। पुराच्या पाण्यामुळे आल्यानंतर आता प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी, पूर ओसरल्यानंतर इथल्या नागरिकांची स्वच्छता मोहीम, त्यांना योग्य त्या ठिकाणी आणून औषध फवारणी इथली महापालिका सज्ज झाली आहे। तसंच जर बघितलं, शेतकऱ्यांचा इथला ऊस पट्टा जो शिरोळ तालुक्याला असतो तिथे 1000 हेक्टर शेती पाण्याखाली गेलेली आहे। इथले फुल उत्पादक असू, इथले भाजी विक्रेते असू, धन्यवाद साईनाथ दिलेल्या सविस्तर माहिती।